नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. त्या म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या. या काय आहेत तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो की नाही हे प्रत्यक्ष लॉंग डिव्हिजन मेथड न वापरता काही सेकंदात सांगणे, त्याला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. समजा तुम्हाला 4875 या संख्येला 9 ने भाग जातो का असे विचारले तर प्रत्यक्ष लॉंग डिव्हिजन करत बसायची गरज नाही. त्यासाठी फक्त 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरली, कसोटी वापरली म्हणजे सांगता येईल त्या संख्येला 9 ने भाग जातो की नाही. तर चला सुरू करूयात विभाज्यतेच्या कसोट्या. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा आणि कोणत्याही संख्येला दिलेल्या नंबरने भाग जातो की नाही हे तुम्हाला ओळखता येईल. तर पहिली कसोटी, पहिली डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच डिव्हिजिबिलिटी रूल 2. एखाद्या नंबरला 2 ने कंप्लीट एक्झॅक्टली भाग जातो की नाही याकरिता त्या संख्येच्या युनिट प्लेसमध्ये एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी डिजिट असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. फॉर एक्झाम्पल 124 युनिट प्लेसला 4 आहे म्हणून 124 ला 2 ने कंप्लीट भाग जाईल. 350 युनिट प्लेसला 0 आहे म्हणून याला सुद्धा 2 ने कंप्लीट भाग जाईल. 188 युनिट प्लेसला 8 आहे म्हणून 188 ला सुद्धा 2 ने कंप्लीट भाग जाईल. तर मित्रांनो 124, 350 आणि 188 या तिघ नंबर्सला 2 ची कसोटी लागू पडते म्हणजे 2 ने भागल्यावर पूर्ण भाग जाईल म्हणून येथे या नंबर्सला 2 ची कसोटी ऍप्लिकेबल आहे. त्याच्या खाली 157, 259, 1001 या संख्येच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी डिजिट नाही म्हणून या तिघही नंबर्सला 2 ने पूर्ण भाग जाणार नाही. ही झाली डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 2 म्हणजेच 2 ची कसोटी. खूपच सिंपल आहे मित्रांनो. पुढची कसोटी पाहूयात 3. दिलेल्या नंबरचा सम ऑफ डिजिट डिवाइड बाय 3 देन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे काय, एखादी संख्या दिली आहे त्या संख्यामधील सर्व डिजिटची सम जर 3 ने डिव्हिजिबल असेल तर ती पूर्ण संख्या 3 ने विभाज्य असते. म्हणजे काय, एक एक्झाम्पल पाहूया. समजा 252 या संख्येच्या अंकांची सम करू. सम ऑफ दी डिजिट 2 प्लस 5 प्लस 2 इज इक्वल्स टू 2 आणि 5 7, 7 आणि 2 9. सम 9 आली आणि 9 हा नंबर 3 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे म्हणून 252 हा नंबर सुद्धा 3 ने डिव्हिजिबल असेल. एक्झाम्पल नंबर 2 पाहूयात मित्रांनो. 805 या नंबर मधील डिजिटची सम करूयात. 8 प्लस 0 प्लस 5, 5 प्लस 0 प्लस 8, 5 अधिक 8 बरोबर 13. आता 13 हा नंबर आलेली सम ही 3 ने कंप्लीट डिव्हिजिबल नाही म्हणजे 3 ने 13 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून 805 या नंबरला 3 ने भाग जाणार नाही म्हणजे या संख्येला 3 ची कसोटी लागू पडत नाही. अशा प्रकारे 3 ची कसोटी अंकांची सम केली. आलेल्या समला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आलेल्या समला 3 ने भाग जात नसेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. पुढचे पाहूयात मित्रांनो 4 ची कसोटी. काय आहे, लास्ट 2 डिजिट नंबर डिवाइड बाय 4 देन द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे काय, दिलेल्या एखाद्या संख्येच्या शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग गेला तर त्या दिलेल्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. येथे एक्झाम्पल आहे 224. या 224 संख्येचे लास्ट 2 डिजिट नंबर बरोबर तो आहे
24 आणि 24 हा नंबर 4ने कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, 4च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 224 हा नंबर पूर्ण नंबर 4ने डिव्हिजिबल असेल. तर 224 इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. पुढचे एक्झाम्पल 1533. या नंबरचे लास्ट 2 डिजिट मिळून जो नंबर फॉर्म होतो आहे तो आहे 33. 33 हा नंबर 4च्या टेबलमध्ये येत नाही किंवा 4ने भागल्यावर पूर्ण भाग जात नाही, म्हणून 1533 हा नंबर 4ने डिव्हिजिबल नसेल. म्हणून 1533 या नंबरला 4ची कसोटी लागू पडणार नाही. परत एकदा रिवाइज करतो. दिलेल्या नंबरच्या लास्ट 2 डिजिट जर 4ने डिव्हिजिबल असतील तर पूर्ण नंबर 4ने डिव्हिजिबल असतो. येथे 24 4ने डिव्हिजिबल होता, म्हणून 224ला 4ने भाग जाईल. 1533 मध्ये 33 हा लास्ट 2 डिजिट नंबर 4ने डिव्हिजिबल नाही, म्हणून 1533 4ने डिव्हिजिबल नाही. इतकी सिंपल आहे मित्रांनो. आता पुढची कसोटी आहे 5. सर्वात सोपी कसोटी. एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला 5ने एक्झॅक्टली भाग जातो. फॉर एक्झाम्पल 220, 285, 100, 155 या सर्व संख्येच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 यापैकी डिजिट आला आहे, म्हणून हे सर्व नंबर दिलेले 220, 285, 100, 155 हे नंबर 5ने डिव्हिजिबल असते. पुढची कसोटी आहे 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. इफ नंबर डिव्हिजिबल बाय बोथ 2 and 3 देन गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे काय, एखाद्या संख्येला जर 2 आणि 3 या दोनही संख्यांनी पूर्ण भाग गेला तरच त्या संख्येला 6ने पूर्ण भाग जातो. हे सुद्धा आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. 282 282 या नंबरच्या युनिट प्लेसला 2 आहे. युनिट प्लेसला 2 आहे, म्हणून 2च्या कसोटीनुसार युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो, म्हणजे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. पुढे त्यांची सम करूयात. डिजिटची सम. 3ची कसोटी वापरूयात. व्हॉट इज द 3ची कसोटी आहे अंकांची बेरीज. सर्वांची बेरीज करूयात. 2 + 8 + 2. अंकांची बेरीज 2 + 8 + 2 बरोबर 12. 12 बेरीज आली आणि 12 ही सम 3ने डिव्हिजिबल आहे. इट इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे 282 हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे, तसेच 3ने पण डिव्हिजिबल आहे, म्हणून 282 282 हा नंबर 6ने डिव्हिजिबल असेल. 2 आणि 3 दोघांपैकी एकाने पण भाग नाही गेला तर तो नंबर 6ने डिव्हिजिबल नसणार. येथे मात्र 2ने पूर्ण भाग जातोय, 3ने पण पूर्ण भाग जातो, म्हणूनच 282 हा नंबर 6ने डिव्हिजिबल आहे. परत एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो. 580 या नंबरला जर आपण 6ची कसोटी वापरायची असेल तर प्रथम 2ने भाग जातो का चेक करू. 580 युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून हा नंबर 2ने डिवाइड असेल. आता 3ची कसोटी वापरूया. 3ची टेस्ट काय आहे. डिजिटची सम करा. 5 + 8 + 0 सम येते 13 सम आली आणि ही 13 सम 3ने डिव्हिजिबल नाही, म्हणजे 580 या नंबरला 2ने भाग जातो आणि 3ने भाग जात नाही, म्हणून 580 हा नंबर 6ने डिव्हिजिबल असणार नाही. ही झाली 6ची कसोटी. अशा प्रकारे आपण 2 पासून 6 पर्यंत कसोट्या पाहिल्यात. आता पुढे पाहूयात डिव्हिजिबिलिटी
नेक्स्ट रूल 7 काय आहे तो, डबल द लास्ट डिजिट अँड सबट्रॅक्ट रिमेनिंग नंबर. म्हणजे काय, एखाद्या संख्येच्या शेवटचा युनिट प्लेसचा नंबर डबल करा आणि तो उरलेल्या डिजिटमधून उरलेल्या संख्येमधून सबट्रॅक्ट करा. जर सबट्रॅक्शन 7 ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 7 ने डिव्हिजिबल असतो. एक्झाम्पल पाहूयात. 203 या नंबरच्या युनिट प्लेसचा नंबर 3, 3 ची डबल मीन्स त्याला 2 ने मल्टिपल केले. 3 × 2 6. मल्टिप्लिकेशन 6 आले. उरलेला जो नंबर आहे 2 डिजिट 3 डिजिट जो काही असेल त्याच्यामधून ही सबट्रॅक्शन करून टाका. 20 - 6 = 14. आणि ही आलेली सबट्रॅक्शन जर 7 ने डिव्हिजिबल असेल तर हा नंबर 7 ने डिव्हिजिबल असेल. आलेली सबट्रॅक्शन 14 हा नंबर 7 ने डिव्हिजिबल आहे म्हणून 203 हा नंबर 7 ने डिव्हिजिबल असेल. पुढचे एक्झाम्पल पाहूया. 142 त्याचप्रमाणे युनिट प्लेसचा नंबर 2 त्याची डबल म्हणजे 2 ने मल्टिपल केले. 2 × 2 4. रिमेनिंग 2 डिजिट नंबर 14 मायनस जी डबल आलेली संख्या आहे ती सबट्रॅक्ट केली. सबट्रॅक्शन आली 10 आणि 10 हा नंबर 7 ने डिव्हिजिबल नाही म्हणून 142 हा नंबर 7 ने डिव्हिजिबल नसेल. ही झाली 7ची टेस्ट. काय आहे, दिलेल्या युनिट प्लेसला संख्येतील युनिट प्लेसला डबल करा. आलेल्या डबलला उरलेल्या संख्येमधून वजा करून टाका. सबट्रॅक्शन 7च्या मल्टिपल आली तर तो नंबर 7 ने डिव्हिजिबल आहे. 7च्या मल्टिपल नसेल तर तो नंबर 7 ने डिव्हिजिबल नाही. समजा सबट्रॅक्शन 0 आली तरी तो नंबर 7 ने डिव्हिजिबल असेल. पुढची डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा रूल आहे 8चा. जर नंबरचे लास्ट 3 डिजिट 8 ने डिव्हिजिबल असतील तर तो नंबर 8 ने डिव्हिजिबल असतो. लास्ट 3 डिजिट नंबर इज डिवाइड बाय 8 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. फॉर एक्झाम्पल 5120 या संख्येचे लास्टचे 3 डिजिट युनिट प्लेस, टेन्स प्लेस अँड 100 प्लेस नंबर फॉर्म झाला 120. जर 120ला आपण 8 ने डिवाइड केले तर कंप्लीट भाग जातोय. 15 × 8 = 20 म्हणजे 8 ने ज्याला डिवाइड केले तर 15 येईल म्हणून हा नंबर 8 ने डिव्हिजिबल आहे. जर 120 म्हणजे 3 डिजिट लास्टचे 8 ने डिव्हिजिबल असतील तर पूर्ण नंबर 5120 हा नंबर सुद्धा 8 ने डिव्हिजिबल असेल. पुढचे एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो. 1145 लास्टचे 3 डिजिट नंबर 145. जर आपण 145ला 8 ने डिवाइड केले तर पूर्ण भाग जात नाही म्हणजे कम्प्लिटली 8 ने एक्झॅक्टली डिवाइड होत नाही म्हणून हा नंबर 8 ने डिव्हिजिबल नाही. म्हणून 1145 हा नंबर 8 ने डिव्हिजिबल कम्प्लिटली होणार नाही. ही झाली 8ची कसोटी. आता पुढची कसोटी आहे, पुढची डिव्हिजिबिलिटी रूल आहे 9चा. अगदी 3 सारखाच आहे. पाहूयात. सम ऑफ डिजिट डिवाइड बाय 9 देन गिवन नंबर इज डिवाइड बाय 9. म्हणजे दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज जर 9 ने डिव्हिजिबल असेल, 9 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेला नंबर 9 ने डिव्हिजिबल असतो. एक्झाम्पल पाहूयात. 4716 अंकांची सम करूयात. 4 + 7 + 1 + 6. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 ही सम 9 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे म्हणून दिलेला नंबर 4716 4716 हा नंबर सुद्धा 9 ने कंप्लीट डिव्हिजिबल असेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. 232 232. सम ऑफ द डिजिट 2 + 3 + 2
इज इक्वल टू 2 + 3 5, 5 + 2 7 आणि 7 हा नंबर 9 ने डिव्हिजिबल नाही, म्हणजे 9 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून तो 7 ने डिव्हिजिबल नसल्यामुळे 232 232 हा नंबर 9 ने कंप्लीट डिवाइड होणार नाही. ही झाली 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. पुढची आहे रूल ऑफ 10 म्हणजे 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. विभाज्यतेच्या कसोट्यांमधील सर्वात सोपी जर कसोटी कोणती असेल तर ती आहे 10 ची कसोटी. युनिट प्लेसला संख्येच्या लास्ट डिजिट जर 0 असेल तर तो नंबर 10 ने डिव्हिजिबल असतो. फॉर एक्झाम्पल 500, 380, 250 लास्टमध्ये 0 आला म्हणजे तो नंबर 10 ने डिव्हिजिबल असतो. नेक्स्ट पुढची कसोटी इम्पॉर्टंट डिव्हिजिबिलिटी टेस्ट 11. सम ऑफ अल्टरनेट नंबर सबट्रॅक्शन इज 0 और मल्टिपल ऑफ 11 then the number is divisible by 11. म्हणजे काय, दिलेल्या संख्येच्या अल्टरनेट एक सोडून एक संख्यांची सम केली आणि त्यांची सबट्रॅक्शन जर 0 येत असेल किंवा मल्टिपल ऑफ 11 येत असेल तर तो नंबर 11 ने कंप्लीट डिव्हिजिबल असतो. एक्झाम्पल पाहूयात. 1331 रूल नुसार सम ऑफ अल्टरनेट नंबर म्हणजे एक सोडून एक, एक सोडून एक, 1 3 आणि हा 3 1 यांची आपण सम करूयात. हा 1 आणि हा 3, 1 + 3 या दोघांची सम 1 + 3 = 4 आणि उरलेला अल्टरनेट नंबर 3 1, 3 + 1 = 4. ही जी सम आली यांची सबट्रॅक्शन 4 - 4, पहिली सम 4, सेकंड पण 4, त्यांची सबट्रॅक्शन 0 आली. आणि टेस्टनुसार सम ऑफ अल्टरनेट नंबर सबट्रॅक्शन इज 0, सबट्रॅक्शन 0 आली म्हणून हा नंबर 1331 11 ने कंप्लीट डिव्हिजिबल असेल. त्यासाठी आता परत एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो. 3509 हा नंबर 11 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे की नाही पाहूयात. त्यासाठी परत तोच रूल, अल्टरनेट नंबरची सम करा. अल्टरनेट नंबर म्हणजे एक सोडून एक, 9 0 सोडला आणि 5, 9 आणि 5 याची सम 9 + 5 = 14. 9 5 झाला. आता उरला 0 आणि 3, 0 + 3, 0 + 3 = 3. आलेल्या दोघी समची सबट्रॅक्शन केली. 14 - 3 = 11. सबट्रॅक्शन 11 आली, त्या सबट्रॅक्शनला 11 ने कंप्लीट भाग जाईल म्हणजे 11 हा डिव्हिजिबल आहे म्हणून 3509 हा नंबर 11 ने कंप्लीट डिव्हिजिबल असेल. ही झाली 11 ची कसोटी. अल्टरनेट नंबर म्हणजेच एका आड एक सोडून किंवा त्याला आपण सम विषम सम विषम अशी सुद्धा पोझिशन देऊ शकतो, ते आपल्यावर आहे. नाउ नेक्स्ट नंबर आहे नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी रूल नंबर 12. नंबर डिवाइड बाय बोथ 3 and 4 देन द गिवन नंबर डिवाइड बाय 12. म्हणजे एखादा नंबर जर 3 आणि 4 ने पूर्णपणे डिवाइड होत असेल तर तो नंबर दिलेला नंबर 12 ने कंप्लीटली डिवाइड होतो. हे सुद्धा आपण एक्झाम्पलच्या द्वारे समजून घेऊयात. 228 नंबर 3 आणि 4 ने डिवाइड व्हायला पाहिजे म्हणजे 3 ची कसोटी वापरावी लागेल. 3 चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे सम ऑफ द डिजिट. डिजिटची सम करूयात. 2 + 2 + 8, 8 आणि 2 10 आणि 2 12. सम आली 12 म्हणजे हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. आता तोच नंबर परत 4 ने डिव्हिजिबल आहे का, त्यासाठी 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरूयात. 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे लास्टचे 2 डिजिट जर 4 ने डिवाइड असतील तर तो नंबर 4 ने डिवाइड असतो. या ठिकाणी 228 यामध्ये लास्टचे 2 डिजिट नंबर आहेत 28 आणि 28 हा नंबर 4 ने कंप्लीट डिव्हिजिबल आहे म्हणून 228 3 आणि 4 ने डिव्हिजिबल असल्यामुळे
28 हा नंबर 12 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल. परत एक एक्झाम्पल आहे मित्रांनो, 123 हा नंबर 12 ने डिव्हिजिबल आहे का. परत वरच्याच प्रमाणे प्रथम 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. द सम ऑफ द डिजिट 1 + 2 + 3 = 3 + 2 5, 5 + 1 6 अँड 6 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. 3 ने या नंबरला पूर्ण भाग जातो. आता 4 ची कसोटी, लास्टचे 2 डिजिट 23. 23 हा नंबर 4 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही, म्हणजे 4च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून 23 हा 4 ने डिव्हाइड नाही, म्हणजे हा नंबर 4 ने डिव्हाइड होणार नाही. आणि जर 3 आणि 4 दोघींनी डिव्हाइड होत असेल तरच तो नंबर 12 ने डिव्हाइड असतो. मग 123 हा नंबर फक्त 3 ने डिव्हाइड होतोय, 4 ने डिव्हाइड होत नाही, म्हणून 123 हा नंबर 12 ने कम्प्लिटली डिव्हाइड होणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 पासून 12 पर्यंत सर्व डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिल्यात. आता थोडक्यात त्याला परत आपण रिवाइज करूया एका सेंटेन्समध्ये. 2 ची टेस्ट, लास्ट डिजिट 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या नंबरला 2 ने डिव्हाइड होते. 3 ची टेस्ट, अंकांची सम जर 3च्या पटीत आली तर तो नंबर 3 ने डिव्हाइड होतो. 4 ची टेस्ट, लास्टचे 2 डिजिट जर 4 ने डिव्हाइड होत असतील तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. 5 ची टेस्ट, जर लास्टमध्ये 0 आणि 5 असेल, यापैकी अंक असेल तर 5 ने डिव्हाइड होतो. 6 ची टेस्ट, जर नंबर 2 आणि 3 ने डिव्हाइड होत असेल दोघी नंबरने तर तो नंबर 6 ने डिव्हिजिबल असतो. 7 ची टेस्ट, युनिट प्लेसला डबल करा, आलेल्या डबलला उरलेल्या संख्येमधून सबस्ट्रॅक्ट करा. जर सबस्ट्रॅक्शन 7 ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 7 ने डिव्हाइड होतो. 8 ची टेस्ट, लास्टचे 3 डिजिट जर 3 ने डिव्हाइड होत असतील तर पूर्ण नंबर 8 ने डिव्हाइड होतो. 9 ची टेस्ट, परत 3 सारखीच आहे, अंकांच्या बेरजेला जर 9 कम्प्लीट डिव्हाइड करत असेल तर पूर्ण संख्येला 9 ने डिव्हाइड होत असतो. 10 ची टेस्ट, युनिट प्लेसला 0 असेल तर तो नंबर 10 ने कम्प्लीट डिव्हाइड होतो. 11 ची टेस्ट, अल्टरनेट नंबरची सम आणि त्यांची सबट्रॅक्शन 0 किंवा 11च्या पटीत आली तर तो नंबर 11 ने कम्प्लीट डिव्हाइड असतो. 12 ची टेस्ट, जर दिलेला नंबर 3 आणि 4 या दोन्ही नंबरने डिव्हाइड होत असेल तर तो नंबर 12 ने कम्प्लीट डिव्हाइड होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व डिव्हिजिबिलिटी टेस्ट चांगल्या प्रकारे समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि या सर्व डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर तुम्ही लर्न करून घेतल्यात तर कोणतेही एक्झाम्पल सोडवताना, प्राईम फॅक्टर पडताना याचा खूप खूप उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करा व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.